नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा म्हणजे 17 जुलैचा तुम्ही भाग बघत आहात. आणि मंडळी आजचा भाग खूपच खतरनाक आणि खूपच भारी दाखवला आहे बरं का. म्हणजे विद्याधरने जो काही युगंधरला अडकवण्यासाठी सापळा रचलेला असतो, त्या सापळ्यामध्ये आता तो स्वतःच अडकला आहे आणि सगळा ब्लेम आता त्या विद्याधरवर स्वतःवरतीच आला आहे. आणि पोलिसांनी आता इथे विद्याधरला अटक केली आहे मंडळी. पण ह्या विद्याधरने सगळ्या मीडियासमोर युगंधर आणि आनंदीबद्दल असं काही सत्य सांगितलं आहे, ज्याच्यामुळे आता पृथ्वी आणि मिताली यांच्या मात्र पायाखालची जमीनच सरकली आहे. युगंधरचा बदला घेण्यासाठी आनंदी आणि युगंधरबद्दल असलेलं सत्य, सगळं सत्य आता इथे त्याने सगळ्या मीडियासमोर सांगितलेलं आहे. तर मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळं थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन अपडेट आणि व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी आपण आता कालच्या भागात पाहिलं की पृथ्वीने आनंदीच्या हाताचे ठसे त्या शालीवर घेतलेले असतात आणि ती शॉल त्याने आता युगंधरच्या खांद्यावर दिलेली असते. आणि त्याने त्या दोघांचं भरभरून कौतुक केलं आहे, हे आपण पाहिलंच होतं. आणि त्यामुळे सगळेजण प्रचंड खुश असतात. आनंदीचं आणि युगंधरचं सुद्धा भरपूर कौतुक झालेलं असतं. आणि तेवढ्यात आता मिताली म्हणते की प्रेक्षकांनो, आपण आपल्या साडींचं लॉन्चिंग तर केलं, पण ज्या साड्या जो ब्रँड आपण मार्केटमध्ये आणला आहे, त्या ब्रँडचं नाव तुम्हाला सगळ्यांना ऐकायचं असेल आणि त्यासाठी तुम्ही सगळेजणं खूपच उत्सुक आहात. आणि म्हणूनच आम्ही दोघंसुद्धा आता जे ब्रँड आम्ही लॉन्च केले त्या ब्रँडचं नाव सगळ्यांसमोर रिव्हील करणार आहोत. आणि मंडळी आता पृथ्वी आणि मिताली दोघंसुद्धा खाली जातात आणि त्यांनी त्यांच्या ज्या साड्यांचा ब्रँड बनवला आहे त्या ब्रँडसाठी एक युनिक असं नाव ठेवलेलं आहे, खूप सुंदर ठेवलं आहे. आता पृथ्वी जातो आणि ते लाल कर्टन बाजूला करतो आणि सगळ्यांसमोर आता त्याने ते नाव दाखवलं आहे, समिधा युग म्हणून. आणि मंडळी ते नाव बघून सगळेजण प्रचंड खुश होतात. तर आता ह्या सगळ्यामध्ये युगंधरला खूप आनंद झालेला असतो. म्हणजे समिधा आणि युगंधर या दोन्ही नावांचं मिळून त्याने ते नाव बनवलेलं असतं. सगळेजणच खुश होतात. पण मंडळी ते विद्याधर, त्याला मात्र खूप मोठा झटका बसला आहे. तो म्हणतो, मी ह्या दोन बापलेकांमध्ये एवढी फूट पाडण्याचा प्रयत्न करतोय, तरीसुद्धा हे बापलेक पुन्हा पुन्हा एकत्रच येत आहेत. पण आज आज खरा चेहरा विद्याधर, सॉरी युगंधर, तुझा खरा चेहरा तुझ्या लेकाच्या समोर येणार आहे. आता विद्याधरचं असं झालेलं असतं की त्याने पोलिसांना बोलवलं आहे आणि त्याला असं वाटतं की सगळं काही आता गेम उलटा होणार आहे. तर मंडळी आता हा पृथ्वी आहे ना, इथे सगळ्यांसमोर खूप छान असं कौतुक करत असतो. तो म्हणत असतो की मी हे जे नाव ठेवले ना, या नावामध्ये माझे आई आणि बाबा दोघंसुद्धा आहेत. म्हणजे समिधा आणि युगंधर या नावावरून मी हे नाव ठेवले. कारण मी आज जो काही आहे, जो माझा बिझनेस सक्सेस होणार आहे, जे काही मी साड्यांचं लॉन्चिंग केलं आहे, त्या सगळ्यामध्ये माझ्या आईवडिलांचाच आशीर्वाद आहे. म्हणजे माझ्या आईने खूप मेहनतीने हे सगळं उभं केलं होतं आणि त्या सगळ्यामध्ये माझ्या बाबांनी त्यांना सावरण्यासाठी, हा सगळं विश्व उभं करण्यासाठी खूप मदत केली आहे. आणि म्हणूनच मी ह्या प्रोडक्टचं नाव समिधा युग असं ठेवलेलं आहे. माझ्या आईने ह्या कंपनीचा पाया रचला, पण ही कंपनी पूर्णपणे उभी माझ्या वडिलांनी केली. त्यामुळे हे जे काही विश्व आहे त्या सगळ्यांमध्ये माझ्या आई-वडिलांचाच पूर्णपणे सपोर्ट होता आणि त्याच्यामुळेच आज हे शक्य झालं आहे. आणि माझ्या आयुष्यात हा जो काही दिवस आला आहे तो फक्त ह्या दोघांमुळे आला आहे. आणि मंडळी, पृथ्वी म्हणत असतो की ह्या सगळ्याचं क्रेडिट मी माझ्या आईला, म्हणजे समिधा निंबाळकर आणि मिस्टर, आता तो युगंधर म्हणणार असतो तेवढ्यात त्याला ते आठवतं आणि लगेच म्हणतो की माझे बाबा युगंधर निंबाळकर. आणि म्हणूनच आपल्या ह्या ब्रँडचं नाव आहे समिधा युग परंपरा. आता सगळ्यांनी ह्या पृथ्वीचं टाळ्याने कौतुक केलेलं असतं. सगळेजण छान कौतुक करत असतात, टाळ्या वाजत असतात. आणि तेवढ्यात युगंधर जो आहे तो पृथ्वीच्या खांद्यावरती हात ठेवतो. आणि मंडळी, हा क्षण आता खूप भावूक दाखवलं बरं का. पृथ्वीला खूप भारी वाटतं की त्याच्या वडिलांनी असं त्याला शाबासकी दिली आहे, खांद्यावर हात ठेवला आहे. आता हा पृथ्वी वरती येतो वडिलांच्या समोर आणि तो सुद्धा आता खूप भावूक झाला आहे. खूप वेळ झाला तो आता युगंधरच्या डोळ्यात डोळे घालून दोघंजणं एकमेकांकडे बघत असतात. आता आपल्या युगंधरच्या डोळ्यात खूप अभिमान असतो बरं का स्वतःच्या मुलाबद्दल. आणि पृथ्वी आता सगळ्यांसमोर त्याचा आशीर्वाद घेतो, पाया पडतो. आणि आता हे सगळं सीन सुरू असताना बाहेर पोलिसांच्या गाडीचा सायनर वाजतो. आता सगळेजणांचं लक्ष तिकडे जातं की ह्या वेळेला आत्ता इथे पोलीस का आले असतील. आणि मंडळी तेवढ्यातच आता पोलिसांची दमदार एंट्री झाली आतमध्ये. आणि युगंधर आता म्हणत असतो की पोलीस ह्या वेळेला आत्ता इथे, आणि लगेच तो पोलिसांच्या जवळ जातो बरं का. आणि इकडे विद्याधर मात्र खुश झाला. त्याला असं झालेलं असतं की कधी आता पोलीस येतात आणि ह्या युगंधरला सगळ्यांसमोर अटक करतात, असं झालंय. विद्याधर मनातल्या मनात म्हणत असतो की अगदी योग्य टायमाला आलाय बरं का तुम्ही. आणि मंडळी आता इकडे पोलीस समोर येतात. आता सगळीजणं घाबरलेत, म्हणजे शिर्केसुद्धा घाबरलेला असतो. म्हणजे आता खरंच युगंधर साहेबांचा खरा चेहरा, म्हणजे त्याने जे काही केलं ते सगळं समोर येतं की काय.
आता युगंधर समोर येतो आणि पोलिसांना म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही आता इथं काय करताय ह्या वेळेला? तुम्हाला माहिती नाही का माझ्या मुलाचा एवढा मोठा इव्हेंट आहे. जर इतकंच काही महत्त्वाचं काम होतं तर मला फोन करायचा होता. मी तुम्हाला नंतर येऊन भेटलो असतो. नाहीतर फोनवरती बोलणं केलं असतं. अहो, इथपर्यंत याची काय गरज आहे? माझ्या पोराचा इव्हेंट आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही आता निघून जा. मी तुम्हाला नंतर फोन करतो. पण आता इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नाही, काम तितकंच आणि तसंच महत्त्वाचं होतं, म्हणून मला इथे यावं लागलं. मंडळी, आता युगंधर पुन्हा तेच म्हणत असतो की इन्स्पेक्टर साहेब, मी काय म्हणतो, माझ्या मुलाचा इव्हेंट आहे आणि आता तो ऑलमोस्ट संपत आला आहे. मी बोलतो ना तुमच्याशी नंतर. त्यावर आता हा विद्यार्थी लगेच म्हणतो की काय गरज आहे? इन्स्पेक्टर साहेब इथं आलेत म्हणजे तेवढंच काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून चाले असणार ना. बोला इन्स्पेक्टर साहेब, कशासाठी आलाय तुम्ही? सांगा ह्या युगंधर निंबाळकरांना आणि अख्ख्या सगळ्या मीडियाला समजू दे की तुम्ही ते का आलाय ते. आता हा युगंधर आहे ना विद्याधरकडे रागारागाने बघत असतो, शिल्पासुद्धा. आता ह्यांना माहिती आहे की म्हणजे युगंधरने जो बॉम्ब ब्लास्ट केला आहे त्याच्यासाठीच ह्याने बोलवलं असणार पोलिसांना. पण मंडळी, हा आता विद्याधर सगळ्यांसमोर म्हणत असतो की अहो इन्स्पेक्टर साहेब, बोला ना. ह्या माणसाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर यायलाच हवा. ज्या माणसाला आपण इतके दिवस देव माणूस म्हणतोय, ज्या लोकांच्या डोळ्यावर त्यांनी आंधळी पट्टी बांधली आहे, त्या माणसाचा खरा चेहरा आज अख्ख्या मीडियासमोर आलाच पाहिजे. विद्याधर म्हणतो, तुम्हा लोकांना माहीत नाही आहे की हे इन्स्पेक्टर साहेब इथे का आलेत, पण मी आज तुम्हाला सांगतो की हे इथे का आलेत ते. आणि आता हा विद्याधर म्हणतो की काय ना, माझ्या गाडीचा बॉम्ब ब्लास्ट झाला होता. माझा कुणीतरी जीव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि ज्या माणसाने माझ्यावर हल्ला केला त्या माणसाला पकडायला पोलीस इथं आज आलेले आहेत. विद्याधर म्हणतो, हो की नाही इन्स्पेक्टर साहेब, सांगा सांगा, तुम्ही ह्या सगळ्या मीडियासमोर सांगा की ह्या विद्याधर निंबाळकराचा जीव घेण्याचा, त्याच्या गाडीमध्ये बॉम्ब ब्लास्ट करण्याचा प्रयत्न कुणी केला, त्या माणसाचं नाव ह्या सगळ्या मीडियासमोर सांगा. आज जो काय आहे तो सोक्षमोक्ष होऊनच जाऊ दे. अख्ख्या मीडियासमोर त्या माणसाचा, खऱ्या माणसाचा चेहरा समोर आलाच पाहिजे. आता मंडळी, युगंधरने काय खेळी खेळली हे त्या विद्याधरला माहीतच नाही आहे बरं का. आता इन्स्पेक्टर ह्यांना पण माहिती आहे आणि युगंधरला सुद्धा माहिती आहे. आणि विद्याधर त्याच्या तोंडाची हवा घालत असतो. भरपूर भरपूर काय तो आता युगंधरबद्दल इथे बोलत असतो. युगंधर आता इथे विद्याधरला म्हणतो की विद्याधर, हा सगळा काय तमाशा लावलाय? कशापायी एवढा तमाशा घालतोय? मी बोलतोय ना, मग पोलिसांनी जाऊ दे, आपण जे काय आहे ते नंतर बघू. आता विद्याधरचा पृथ्वीचा कार्यक्रम सुरू आहे ना, त्याचा कार्यक्रम पूर्ण पार पडू दे, आपण नंतर बघू काय आहे ते. पण हा विद्याधर थांबतो कसला आणि म्हणतो की नाही दादा, आज जे काय आहे तो सोक्षमोक्ष झालाच पाहिजे. आज त्या माणसाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला पाहिजे. एवढे दिवस खोटा मुखवटा घालून जो वावरतोय, तो अख्खा मुखवटा त्याचा फाडला गेला पाहिजे. आता तो बरंच काय काय विद्यार्थ्याला टोमण्यांमध्ये बोलत असतो बरं. आणि विद्याधर आता पोलिसांना म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, सांगा, तुम्ही त्या माणसाचं नाव सांगा. तुम्ही घाबरताय का? म्हणजे त्या माणसाची ओळख मंत्र्यांपर्यंत आहे, मोठमोठ्या लोकांबरोबर ओळख आहे, म्हणून तुम्ही सांगायला घाबरताय का? तुम्ही पोलीस आहात, त्यामुळं खरा न्याय हा मिळायला पाहिजे. तुम्ही असं वर्दीमध्ये राहून असं एखाद्यावर अन्याय नाही करू शकत. खऱ्या गुन्हेगाराची नाव सांगायची तुमची हिंमत नाही आहे काय? आता तो पोलिसांना सुद्धा उलटसुलट बरंच काय बोलत असतो. जे इन्स्पेक्टर आहेत ते आता विद्याधरकडे बघत बसलेले असतात आणि त्यांना त्या विद्याधरकडे बघूनच हसू येत असतं. म्हणजे हा स्वतःच गुन्हेगार आहे आणि स्वतःच अख्ख्या मीडियासमोर स्वतःची सिद्धत घालवतोय, असं सगळं झालेलं आहे. आणि मंडळी, आता ते इन्स्पेक्टर आहेत ना, ते सगळ्यांसमोर काहीच बोलत नाही आहेत. आणि विद्याधर म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, जर तुमच्यात जरी हिंमत नसेल हे नाव सगळ्यांसमोर घेण्याची, तरी ह्या विद्याधर निंबाळकरमध्ये आहे. आणि विद्याधर म्हणतो की मी सांगतो माझ्या गाडीचा अपघात कुणी घडून आणला, त्याचा बॉम्ब ब्लास्ट कुणी केला ते. ह्या ह्या युगंधर निंबाळकरने, माझ्या स्वतःच्या सख्ख्या भावाने माझ्या गाडीमध्ये बॉम्ब ठेवून मला मारण्याचा प्रयत्न केला. मंडळी, जेव्हा आता मीडियासमोर हा विद्याधर आहे युगंधरचं नाव घेतो ना, सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. म्हणजे पृथ्वी, सगळेजण शॉक झालेले आहेत. शिल्पा आता विद्याधरला म्हणते की विद्याधर, बस कर, तोंड आवर तुझं. तू काय बोलतोयस तू? ही वेळ नाही आहे हा सगळा तमाशा करण्याची. तोंड बंद ठेव तुझं. पण आता विद्याधर म्हणतो की नाही आहे ताई, अजिबात नाही. ज्या माणसाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, मला मारण्याचा प्रयत्न केला, त्या माणसाला मी आज काही सोडत नसतो. आज मला ह्या गोष्टीपासून कोणी अडू शकणार नाही आहे. आणि मंडळी, आता हा विद्याधर आहे ना, हिचं शिल्पाचं सुद्धा त्याने सगळ्यांसमोर तोंड बंद केलं आहे. आणि ही सगळी गंमत आता इकडे उभं राहून युगंधर स्वतः बघतोय. तर मंडळी, आता युगंधरचं नाव घेतल्यामुळे माई, आनंदी, आरती सगळेजणच घाबरलेले असतात. आता सगळ्यांना माहिती आहे खरं तर हे सगळं युगंधरनेच केलं आहे. आणि खरंच आता युगंधर साहेबांना, म्हणजे मालक साहेबांना अटक होती की काय, याचं सगळ्यांनाच म्हणजे आता टेन्शन आलं आहे. पण हा विद्याधर म्हणतो की काय इन्स्पेक्टर साहेब, काय बघताय? बरोबर बोलतोय ना मी? ह्याच माणसाने अपघात घडून आणला होता ना, ह्याच माणसाच्या विरोधात पुरावे सापडलेत ना? तो पोलिसांना म्हणतो की कसली वाट कसली बघताय?
तुमच्या हातात पुरावे सापडलेत, सगळं झालंय, मग कसली वाट बघताय? अटक करा या माणसाला, अटक करा. तर मंडळी आता इकडे हा पृथ्वी उभा असतो आणि त्याच्या मनात आता प्रश्न होतो की असं कसं होऊ शकतं, म्हणजे खरंच बाबांनी हे सगळं केलंय का? आता पृथ्वी ते सगळ्यांसमोर येतो आणि म्हणतो की काका रे काय बोलतोयस तू, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, बाबा असं नाही करणार, बाबा असं का करतील? त्यावर आता हा विद्याधर म्हणतो की पृथ्वी बाळा, तुला अजून माहीत नाही, तू खूप लहान आहेस, तुझ्या बापाचा खरा चेहरा अजून तुझ्यासमोर आला नाहीये, तुला माहीत नाही तुझा बाप कसा आहे ते. आता हा विद्याधर पृथ्वीला काही गोष्टी सांगायला लागला आणि म्हणतो की अरे तुझ्या बापाचा खरा चेहरा अजून तुझ्यासमोर आला नाहीये. काय ना, तुझ्या बापाला मी कधीच आवडत नव्हतो, कधी आवडत नाहीये आणि पहिल्यापासून त्याच्या नजरेत मी खुपतोय आणि त्याने उद्ध्वस्त करण्यासाठी, मला उद्ध्वस्त करण्यासाठी आतापर्यंत कमी कटकारस्थानं केली नाहीयेत, खूप कटकारस्थानं केलेत. पृथ्वी, मी तुला म्हणून सांगतो, हा जो काही बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे, हा तुझ्या बापानेच केला आहे. त्याला मला जीवेनिशी मारायचं होतं, मला संपून टाकायचं होतं. त्याला त्याच्या आयुष्यातून माझा विद्याधर नावाचा काटा कायमचा काढायचा होता आणि म्हणून त्याने हे समजा केलंय. पृथ्वीचा आता या गोष्टीवर विश्वासच बसत नाही आणि पृथ्वी म्हणतो की नाही काका, तुझा खरंच काहीतरी गैरसमज होतोय, बाबा असं का करणार आहेत, अरे तुझा जीव घेण्याचा प्रयत्न का करतील? तेव्हा विद्याधर म्हणतो की एखाद्या माशीला कसं चहात पडल्यानंतर चिमटीत पकडून बाजूला काढून टाकावं, तसं ह्या तुझ्या बापाला मला या घरातून बाहेर काढायचं होतं. अरे त्याने मला उद्ध्वस्त करण्यासाठी काय नाही केलं, ही सगळी प्रॉपर्टी अख्खी स्वतःच्या नावावर करून घेतलेली आहे. त्या फॅक्टरीतून त्याने मला बाजूला काढून टाकलं, फॅक्टरीतून बेदखल केलं मला आणि आता तर त्याने हद्द पार केली. मला मारण्यासाठी त्याने स्वतः गाडीमध्ये बॉम्ब ब्लास्ट केलाय, जेणेकरून माझा खेळ एकदम कायमचा संपून जाईल. तर मंडळी, आता जेव्हा हा विद्याधर असं काही जोरजोरात बोलत असतो ना, तेव्हा मात्र आता कुठेतरी पृथ्वीला असं वाटतं की खरंच हा काका खरं बोलतोय की काय. पण त्याचं असं म्हणतं की पण काका, अरे बाबा असं का करेल, म्हणजे त्याचा आता गोंधळ उडालेला असतो पूर्णपणे आणि हा विद्याधर बरंच बरंच काय काय बोलत असतो. आनंदी पण आता घाबरलेली असते, कारण विद्याधरने पण ह्या सगळ्या गोष्टी आता सगळ्यांसमोर सांगितलेल्या आहेत मंडळी. मीडियातले हे सगळेजण लोक आहेत ना, आता एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत असतात आणि युगंधरबद्दल कुजबूज करत असतात. म्हणजे आता त्यांचा शेवटी सक्का भाऊ त्यांच्यावरती एवढे मोठमोठे आरोप करतोय, म्हणजे हे सगळं खरं असू शकतं. आणि मीडियावाले आता सगळे एकमेकांशी बोलतात की खरंच हे खरं आहे का, खरं आहे का? आता बाकीचे सगळेजण प्रश्न विचारत असतात, तेवढा हा विद्याधर म्हणतो की अरे खरं आहे का म्हणून काय विचारता, हेच खरं आहे आणि हे सत्य आहे. हाच तो माणूस आहे युगंधर निंबाळकर. याच युगंधर निंबाळकरने माझ्या गाडीमध्ये बॉम्ब ठेवून माझ्या गाडीचा बॉम्ब ब्लास्ट केला. आणि इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही काय बोलत का नाही आहेत? तुमच्याकडे ते पुरावे सापडलेत ना, दाखवा, अख्ख्या मीडियाला सगळ्यांना पुरावे दाखवा आणि आत्ताच्या आत्ता ह्या माणसाच्या हातात बेड्या ठोकून ह्याला इथून घेऊन जा. आता ह्या सगळ्यामध्ये ना ह्या विद्याधरचीच बडबड बडबड खूप दाखवले, म्हणजे सगळा एपिसोड हा ह्या विद्याधरच्या बडबडीनेच दाखवलाय. पुन्हा 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 तो तेच तेच बडबडत असतो आणि हा विद्याधर आता युगंधरच्या समोर येतो आणि पोलिसांना म्हणतो की अटक करा याला, आत्ताच्या आता अटक करा, घाला बेडा, कसली वाट बघताय? तुमच्यात हिंमत नाही का या माणसाला अटक करायची? हा माणूस मोठा आहे, त्याची मंत्र्यांकडे ओळख आहे, म्हणून तुम्ही ह्याला अटक करत नाही आहात ना. पण तुम्ही जर आता ह्याला अटक नाही केली तर पोलिसांच्या वर्दीवर कोणीही विश्वास ठेवणार नाहीये, लोकांचा सत्यावरती आणि पोलिसांवरती कधी विश्वास राहणार नाहीये. आणि तो पोलिसांना म्हणतो की काय काय करताय तुम्ही, का एवढा वेळ घालवताय, करा, अटक करा या माणसाला. मंडळी, आता तेवढ्यातच आता हा विद्याधरांना पुन्हा त्या पोलिसांच्या जवळ येतो आणि पोलीस म्हणतात की तुम्हाला खऱ्या माणसाला, खऱ्या गुन्हेगाराला अटक करायची ना, मग ठीक आहे, आपण आताच्या आता खऱ्या गुन्हेगाराला अटक करूया. विद्याधर निंबाळकर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्हाला जे पुरावे सापडलेत, जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारावर आणि त्या पुराव्यांच्या आधारावर आम्ही खऱ्या गुन्हेगारालाच अटक करणार आहोत. आणि मंडळी, आता ते इन्स्पेक्टर असं म्हणतात आणि त्यांच्या हातात जी बेडी असते ना, ते बेड्या घेऊन आता ते येतात आणि युगंधरच्या समोर उभे राहतात. युगंधरच्या समोर म्हणतात आणि म्हणतात की हो, आम्हाला खरा गुन्हेगार सापडलेला आहे, आम्हाला पुरावे सापडलेत आणि त्याच्यामुळे आता आम्ही अटक करणार आहोत. आणि आता त्यांनी युगंधरच्या समोर अशा बेड्या धरलेल्या असतात. आता सगळ्यांना असं वाटतं की बापरे, खरोखरच युगंधरला अटक होते की काय. विद्याधर सुद्धा खुश असतो की आता फायनली आपलं काम झालंय, हा युगंधर आता कायमचा जेलमध्ये जाणार. म्हणजे आता इन्स्पेक्टर युगंधरच्या समोर येऊन उभा राहिलेला असतो आणि इकडे युगंधरच्या चेहऱ्यावर मात्र स्मित हास्य असतं आणि इकडे पोलीस सुद्धा सेम, म्हणजे ह्या दोघांना माहिती आहे आधीपासून हे सगळं काय झालंय ते. तर मंडळी, आता इकडे युगंधर आणि सगळे जो मीडिया, सगळे लोक आहेत ना, सगळे युगंधरकडे पाहत बसले आहेत. म्हणजे सगळ्यांनाच असं वाटतं की खरंच या सगळ्या मागे युगंधरचाच हात होता की काय. आणि आता इन्स्पेक्टर आहेत ना, बराच वेळ युगंधरच्या समोर ती बेडी घेऊन उभी असतात आणि आता ते तिथून लगेच मागे वळतात आणि म्हणतात की विद्याधर साहेब, तुम्हाला खऱ्या गुन्हेगाराला अटक करायचे ना, मग आता होऊनच जाऊ दे. आणि आता ते विद्याधरच्या मागे पटकन वळतात आणि विद्याधरच्याच हातामध्ये बेडी घालतात. आता विद्याधरला हे बघून खूप मोठा शॉक बसलाय आणि त्याचे डोळेच पांढरे फट्ट झालेत आणि तो इन्स्पेक्टरला म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, हे काय करताय तुम्ही? मी तुम्हाला खऱ्या गुन्हेगारास अटक करायला सांगितलंय आणि तुम्ही माझ्याच हातामध्ये बेड्या काय घालताय? त्यावर आता इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही म्हणालात ना खऱ्या गुन्हेगाराला अटक करा, मग आम्ही खऱ्या गुन्हेगारालाच अटक करतोय.
आम्हाला जे काही गाडीमध्ये पुरावे सापडलेत ते तुमच्या अगेन्स्टच सापडलेत. तुमच्या गाडीचा जो काही बॉम्ब ब्लास्ट झाला त्या मागे तुमचाच हात होता. म्हणजे तुम्हीच हे सगळं स्वतःहून घडून आणलंय स्वतःच्या भावाची बदनामी करण्यासाठी. त्यावर आता विद्याधर म्हणतो, काय बोलताय तुम्ही? माझ्या गाडीमध्ये मीच कसा बॉम्ब ब्लास्ट करून घेऊन येईल? त्यावर आता इन्स्पेक्टर म्हणतात की का नाही, स्वतःच्या भावाची बदनामी करण्यासाठी आणि समाजासमोर त्यांना चुकीचं ठरवण्यासाठी तुम्हीच हे सगळं घडून आणलं आहे. कारण तुमच्या भावाने अशी आमच्याकडे आधीच कंप्लेंट दिली होती की माझा भाऊ माझ्याबद्दल माझी बदनामी करण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी करू शकतो आणि त्यानंतर तुम्ही हे सगळं केलंय आणि त्याच्यावरून हेच सिद्ध होतं की तुमच्या भावाची बदनामी करण्यासाठी तुम्ही हा खोटा बॉम्ब ब्लास्ट स्वतःच्याच गाडीमध्ये घडून आणला. हो, ज्या माणसाकडून तुम्ही हे सामान विकत घेतलं त्या माणसाला सुद्धा आम्ही अरेस्ट केले आणि त्या माणसाने सुद्धा तुमचंच नाव सांगितलंय आणि ज्या कागदावर आता त्याने नाव लिहिलं असतं ना त्याच्यावरती त्यांनी विद्याधर हेच नाव लिहिलंय आणि त्यांनी आता सगळ्या मीडियासमोर पोलिसांनी दाखवलंय की बघा हे नाव बघा असं दाखवलंय बरं का. आणि विद्याधरचे डोळे अगदी पांढरेफट्ट झालेत आणि त्यावर तो म्हणतो की त्या माणसाने ही सुद्धा कबुली जबाब दिलाय की तुम्ही ते बॉम्ब ब्लास्ट घेताना असं मटेरियल घेतलं आणि त्या माणसाला सांगितलं होतं की बॉम्ब ब्लास्ट झाला पाहिजे, गाडी जळली पाहिजे, पण त्यामध्ये असणाऱ्या कुठल्याच माणसाला इजा नाही झाली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ तुमच्या गाडीमध्ये तुम्ही स्वतःच बॉम्ब ब्लास्ट घडून आणला आणि स्वतःला इजा होऊ नये म्हणून तुम्ही तसंच मटेरियल घेतलं आणि गाडी फक्त जळली पाहिजे हेच तुम्हाला करायचं होतं आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला स्वतःच्या भावाची बदनामी करायची होती. आता मंडळी, ह्या विद्याधरने जो काही प्लॅन केला होता ना तो त्याच्याच अंगलट आले बरं का. आणि त्यावर आता विद्याधर म्हणतो की नाही हे सगळं खोटं आहे, मीच माझ्या गाडीमध्ये बॉम्ब ब्लास्ट का घडून आणेल. त्यावर मंडळी आता इन्स्पेक्टर जे आहेत ना त्यांनी आणखीन एक पुरावा दाखवलाय. ते म्हणजे ज्या माणसाकडून जे मटेरियल घेतलं गेलं होतं त्यांच्याकडे काही आयडेंटिटी कार्ड दिलं होतं, ज्याची झेरॉक्स दिले होते, त्याच्यावरती ह्या विद्याधरचाच फोटो आहे आणि त्याचीच सही आहे बरं का आणि त्याचंच नाव आहे आणि ते सुद्धा त्या पोलिसांनी सगळ्यांसमोर दाखवलंय आणि म्हणतात हे बघा हे तुमचं स्वतःची तुमची ओळखपत्र आहे, त्याच्यावरती तुमचाच फोटो आहे, दिसतोय का तुम्हाला, ओळखा बघू. आता मात्र विद्याधरला कळून चुकलंय की म्हणजे या युगंधरने आपल्याला डबल क्रॉस केलंय, सगळ्या सापळ्यामध्ये त्याने स्वतःलाच अडकवलंय. तर मंडळी आता मात्र पोलिसांकडे असे पुरावे असतात जे सगळे काही विद्याधरच्या अगेन्स्ट आहेत आणि आता विद्याधरला ह्या सगळ्यातून कोणी वाचू शकणार नाहीये, चांगलाच अडकलाय तो या सगळ्यामध्ये. आणि आता विद्याधरला अटक होते म्हटल्यानंतर आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलंय. म्हणजे शिल्पा, आनंदी सगळेच खुश असतात की या सगळ्यातून युगंधर वाचलाय बरं का. आणि आता पृथ्वीचा सुद्धा विश्वास बसतो की हो बाबांनी हे सगळं काही केलं नाहीये आणि खरं तर विद्याधरचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर आलेला आहे. आणि मंडळी आता हा युगंधर सगळ्यांच्या समोर येतो आणि विद्याधरला म्हणतो की काय म्हणाला होतास की माझ्यावर खोटे आरोप करत होतास आणि मी तुला तेव्हाच म्हणालो होतो की जर माझ्यावरचा गुन्हा सिद्ध झाला नाहीये तर मी तुझ्यावरती अशी केस ठोकेन की तू आयुष्यभर जेलमध्ये सडशील. आणि तेच झालं, माझ्यावरती जेवढे जेवढे तू घाणेरडे आरोप केलेस ते सगळे आरोप खोटे ठरले आहेत, सगळे पुरावे हे तुझ्या विरोधातच आहेत. तर मंडळी आता हा विद्याधर इथे खूप चवताळलेला असतो आणि म्हणतो की हे सगळं खोटं आहे हे सगळं. तुम्हाला हे का कळत नाही की माझ्या गाडीचा बॉम्ब ब्लास्ट मीच का करेन, माझ्या जीवाशी मी का खेळेन. त्यावर इन्स्पेक्टर पुन्हा म्हणतात की सोपी गोष्ट आहे, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की तुम्हाला ह्या सगळ्यामध्ये तुमच्या भावाला अडकवायचं होतं आणि तुमच्या भावाला अडकवण्यासाठी तुम्ही हे सगळं केलंय म्हणून हा खोटा बॉम्ब ब्लास्ट करून घेतला जेणेकरून तुम्हाला काही इजा होऊ नये. आणि तेच तर झालंय, अजून कुठला मोठा पुरावा हवाय. आणि जे सगळे पुरावे मिळाले ते तुमच्या विरोधातलेच आहेत. तुम्हीच आता सगळ्या मीडियासमोर म्हणत होतात ना की खऱ्या गुन्हेगाराला अटक करा, तुमच्यात हिंमत नाही आहे का. मग आम्ही आता त्याच खऱ्या गुन्हेगाराला अटक करतोय. आणि मंडळी आता पोलिसांनी फायनली विद्याधरला अटक केली आणि त्याच्या हातामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत. मंडळी आता युगंधरने सुद्धा सगळ्यांसमोर विद्याधरवर अब्रू नुकसानीचा दावा केलेला असतो. म्हणजे आपल्यावर खोटे आरोप करून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केलाय अशी सुद्धा आता केसांनी विद्याधरवर टाकलेली आहे. आणि आता युगंधर म्हणतात की ह्याला आत्ताच्या आता घेऊन जा आणि आयुष्यभर जेलमध्ये कसं सडेल ना ह्याचा प्रयत्न करा. आता विद्याधरच्या समोर काहीच आता बोलण्यासारखं राहिलेलं नाही आहे. आणि आता पोलीस जेव्हा ह्याला घेऊन चाले ना तेव्हा मात्र ही धनश्री समोर येते पोलिसांच्या समोर आणि हात जोडते आणि म्हणते की प्लीज माझ्या नवऱ्याला सोडा, त्यांना घेऊन जाऊ नका. आणि आता पोलीस काय ऐकत नसतात आणि ती आता बिचारी युगंधर समोर येते आणि युगंधरच्या हातापाया पडत असते, त्याच्या पाया पडते की भाऊजी वाचवा ह्यांना प्लीज, त्यांना पोलिसांना घेऊन जाऊ देऊ नका. आता ती इतकी रडत असते पण युगंधर काही ऐकत नाही आहे. युगंधरला खरं तर हिचं धनश्रीचं वाईट वाटत असतं की बिचारी एवढी प्रेम करते पण ह्या माणसाला त्याच्याबद्दल काही वाटत नाही आहे. तर मंडळी आता इकडे एक असा जबरदस्त प्रोमो दाखवलाय की आपल्या घरामध्ये हे काय चाललंय असं. आता दोघं जण इकडे म्हणजे मिताली आणि पृथ्वी दोघं सुद्धा बोलत असतात आणि दोघं सुद्धा घाबरलेत. आपल्याच घरामध्ये हे असे कटकारस्थान केले जात आहेत. आणि तेवढं हे सगळं बोलणं ना आता इकडे युगंधर स्वतः ऐकतो आणि म्हणतो की बाळानं तुम्हाला जर असं वाटत असेल की या घरामध्ये तुमच्या जीवाला धोका आहे, तुम्हाला भीती वाटत असेल ना तर तुम्ही दोघं पण आता मुंबईला परत गेलात ना तरी चालेल, काही हरकत नाही आहे. म्हणजे बघा तुमची इच्छा, जर तुम्हाला इथे राहावंसं वाटत नसेल तर तुम्ही मुंबईला जाऊ शकता.
तर मंडळी आता हा विद्याधर आणि मिताली काय निर्णय घेणार आहेत ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळेल. तर मंडळी इकडे हा पृथ्वी आहे ना आता इथे आनंदीला भेटायला आलेला असतो आणि तो आनंदीला म्हणत असतो की आनंदी, तू माझ्या आयुष्यातली अशी एक व्यक्ती आहेस ना की त्या व्यक्तीवर मी डोळे झाकून पूर्णपणे विश्वास ठेवू शकतो. माझ्या आईनंतर जर ती कोणी व्यक्ती असेल ना तर ती तू आहेस, की मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकतो. आणि आता असं म्हणून तो निघून जातो. तर मंडळी आता आनंदीला मात्र खूप टेन्शन आलं आहे की विद्याधर आपल्यावरती पृथ्वी आपल्यावरती एवढा विश्वास दाखवतोय आणि आपण त्याच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली आहे आणि त्याला जर हे सगळं कळलं तर मग काय होईल. आणि आता ती किचनमध्ये विचार करत असताना इकडे हा विद्याधर ना जेलमधून सुटून आलेला दाखवलाय मंडळी. आता तो जेलमधून कसा सुटलाय काय माहीत नाही, आपल्याला ते उद्याच कळेल. आणि आनंदीच्या जवळ येतो आणि म्हणतो की आनंदी, तुम्ही तर काल माझ्या आयुष्याची दिवाळी केली होती ना, पण आता हा विद्याधर होळी करणार तुमच्या आयुष्याची. आता विद्याधरला सुटून आलेलं बघून आनंदीला आणखीन मोठा धक्का बसला. आता ह्याला कोणी सोडवलं मंडळी ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळेल. तर मंडळी तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू